गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे जे पिवळं पिवळं दिसतं आहे ते कसली शेती आहे मला माहिती नाही आहे, पण रस्त्याच्या दोन्ही कडेला आहे. पहा, मी थोडं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि इथे ह्या बाजूला सुद्धा ती शेती आहे. त्या पलीकडे जे बंगले दिसत असेल तिथपर्यंत. तर मी जरा जवळून दाखवतो तुम्हाला, तर कोणाला माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा. हे पाय, हे अशी पिवळं फुलं, पण फुलांपेक्षा छोटा आकार आहे त्याचा. असं पूर्णपणे पसरलेलं आहे हे. आणि हे जे कापलेलं आहे ते मला नक्की माहिती आहे की तिथे मक्याचं असेल. हे दोन्ही बाजूला आहे. ह्या बाजूलासुद्धा ते पिवळं फुलासारखं असणारं शेत आहे. आपण पुढे जाऊयात. हे रस्त्याच्या कडेचं जे लॉन काटलेलं आहे हे सरकारने कापलेलं असेल. ही अशी स्वच्छता ठेवावीच लागते. आणि इंडिव्हिज्युअल तर आपण माझे 2-3 व्हिडिओ पाहिले असतील, इंडिव्हिज्युअल लॉन कसे कट करतात ते. पण इंडिव्हिज्युअल जरी कट करत असले तर सरकारी जागेचं सुद्धा कट करावं लागतं, म्हणून हे आपल्याला फार सुंदर दिसतं. ह्या बाजूला प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल म्हणून इथपर्यंत त्यांनी कट केलं असावं कदाचित. इकडे ही प्रायव्हेट असेल आणि हे सरकारी असेल, बरोबर. तसंच ते पलीकडे सुद्धा सरकारी जागेवरचं सर्व कट केलेलं आहे आणि पलीकडचं तसंच ठेवलेलं आहे. आपण असं पुढे जात जाऊ. मागून आलेलो आहे, तर पुढे जाऊयात. खरं तर हे उंच सकल असल्यामुळे ना मला चालायला फार त्रास होतो. जसं सिमेंटच्या रस्त्यावरनं आपण व्यवस्थित चालतो तसं त्रासदायक आहे खरं असं गवतातनं चालणं. त्यामुळे मी जिंकल्यासारखं जे चालतो आहे ना, किंवा कॅमेरा माझा जर हलत असेल तर केवळ त्याच्यामुळे. आपण असं पुढे जाऊयात. आणि असं मागून आलो आहोत. आणि आत्ता सकाळी 7:04 झाली. इतक्या वेळा तिकडे माझ्या वेड्यासारखं असं चालणारं जर ॲब्सोल्युटली कोणी नाही आहेत, कोणी नसतं. मी गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो त्यावेळेला हा बंगला होता. तो मागे तिकडे एक बंगला आहे, तो तेवढा एक आहे, आणि हा एक होता. पण हे जे मी आत्ता कदाचित पुढे दाखवेन ना, ते लिटरली काही नव्हतं. ओसाड होतं असं बंजर. आणि ते 2 वर्षात हे किती प्रगती झाली. हे सर्व बांधकाम झालेलं आहे. मी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आता पलीकडे जातो. हां, आता आलो आहे मी पलीकडे, समोरून रस्त्याच्या पलीकडे आलो आहे. आणि हे जे काही दिसेल ना, ते लिटरली बिलीव करा 2022मध्ये काही नव्हतं, बंजर होतं. हे जे होतं आहे ते सर्व 2022 नंतर होतं आहे. आणि मी ह्याचा साक्षीदार आहे, कारण मी इथपर्यंत 3-4 वेळेला फिरायला आलो असेल ना. असं नाही, आमच्या घरापासून दूर आहे फार. मॉर्निंग वॉकचं नाहीच आहे, फिरण्यासारखंच आहे. तरी मी इतक्या दूर आलेलं आहे पायी. ॲब्सोल्युटली बिलीव करा, हे 2 वर्षात झालेलं आहे. इथे बंगल्याचं कसं असतं पहा, हा ओपन प्लॉट आहे. पहा, माझ्या कडेला डाव्या बाजूला एक ओपन प्लॉट आहे आणि हा एक ओपन प्लॉट आहे. ह्याच्यापर्यंत ह्या ओपन प्लॉटनंतर काम सुरू होईल. आणि ते काम सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे बंगले होतील. पुढच्या बाजूला फ्रंट यार्ड म्हणतात आणि मागच्या बाजूला बॅक यार्ड म्हणतात. एका बंगल्याची बाउंड्री ही पण साधारण एवढी आहे. जे काळं दिसतं आहे आणि त्याच्याशिवाय मध्ये एक जर दिसत असेल, मे बी 2 बंगले असतील इथे, और मे बी 1 सुद्धा असू शकेल. पण ही बाउंड्री आहे माझी, असं मला म्हणायचं आहे. आणि ह्या बंगल्याचं समोर जर दिसतं आहे ते बॅकयार्ड आहे. त्याच्या पुढे फ्रंट यार्ड आहे, तिथे थोडीफार जागा असेल.
आता मला चालायला थोडा ट्रॅक मिळाला आणि हे जे मागून मी गवतातनं चालवते तो जे त्रासदायक होतं ते आता मला चालायला इझी वाटतो आहे. तर मी म्हणत होतो हे सर्व 2 वर्षात झालेलं आहे. आणि मी सारखं म्हणतो आहे आपल्याला की इकडची सर्व घरं हे लाकडी असतात. ते त्याचं उदाहरण आहे, पूर्णतः लाकडी असतात. जशी घरांची कामं चालू आहेत तसं एलिव्हेशन आपलं ॲम्युनिटीजची पण कामं आहेत. ते रस्ते वगैरे पूर्ण झालेले आहेत मधले. मी थोडं पुढे जाऊन दाखवतो आणखी. इंटरनल रस्ते वगैरे तर पूर्ण झालेले आहेत आणि सायमल्टेनियसली घरांची कामंसुद्धा चालू आहेत. इवन मधल्या लेनमध्ये सुद्धा मला दुरून कामं चालू झालेले दिसत आहेत. कदाचित मी पुढे जाण्यात जर संधी मिळाली तर अजून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, पण मला ते थोडं रिस्की वाटतं आहे. निदान ह्या व्हिडिओमध्ये नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी मोस्टली प्रयत्न करेल. आणि मला जर खूपच जास्त मोकळा वेळ मिळाला तर. पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, आपलं शेअर करावं लागेल. शेअर करण्याने जेणेकरून सबस्क्रायबर वाढतील आणि व्ह्यूज पण वाढतील. मी सारखं सांगतो आहे की आपला चॅनल काय फार मोठा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काय लगेच फ्रंटवर दिसणार नाही. तुम्हाला तो शोधूनच पाहावा लागेल. मी इथे आल्यापासून आज माझा 10वा दिवस आहे. जवळजवळ 15 ते 16 व्हिडिओ टाकलेले आहेत 10 दिवसात. व्हिडिओ चांगले नसतील मान्य आहे मला, पण मी प्रयत्न करतो आहे. ग्रँडे पार्क हे पूर्ण ओसाड होता. 2 वर्षापूर्वी हे पूर्णतः ओसाड होतं. म्हणजे मी जसं एका व्हिडिओमध्ये म्हटलं की बंजर जमीन, तिथे अशी ही कॉलनी झालेली होती आहे, म्हणजे इन प्रोसेसमध्ये आहे. हे काय दिलं आहे, ग्रँडे पार्क, प्लेया विस्टा. हा रस्ता वगैरे ना हा 2 वर्षात झालेला आहे. हे जे सर्व 2 वर्षात झालेलं आहे. 2 वर्षात म्हणजे 2022मध्ये मी सेकंड टाईम US मध्ये आलो होतो आणि आत्ता 2024 चालू आहे. ते पाहिजे मी म्हणतोय ना, नाव सेलिंग न्यू होम्स प्लेया विस्टा ट्रॅडिशन सिरीज. हे पूर्ण आणि जसं आतमध्ये बंगल्याची कामं चालले आहेत तसं हे ॲम्युनिटीजची पण ही सायमल्टेनियसली कामं चाललेली आहेत. कामं सुरू होताना सर्व अगोदर प्रिकॉशन्स घेतात. हे ड्रेनेजचं असेल पहा. आणि असे मोकळे प्लॉट असतात. मी आता थोडक्यात एक्सप्लेन करतो. ही जी मोकळी जागा दिसते ना, तो एक प्लॉट झाला. तो प्लॉट झाला की समोर जर मे बी JCB म्हणा किंवा काय जे मशीनने काम चाललेलं आहे तिथे बेसमेंट करतात. बेसमेंट हे प्रत्येक बंगल्याला असतं बेसमेंट. आणि हे बेसमेंट फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं असतं. म्हणजे एक मोठा चौकोनी खड्डा असतो, म्हणजे तसं कडेने सिमेंटचं केलेलं असतं. आणि त्या बेसमेंटच्या वर असं लाकडी घर उभारलं जातं. बेसमेंट हे प्रत्येक घराला असतं. आणि वर जी उभारणी होती जी घरांची ती पूर्णपणे लाकडी असते. त्या लाकडांच्या घराची लाईफ 100 वर्ष डेफिनेट असतं. सुरुवातीला अशी मोकळी जमीन अशी असते. ह्या अशा मोकळ्या प्लॉटवर लाकडी घर कसं असतं त्याचा माझा एक सेपरेट मी व्हिडिओ करून टाकलेला आहे. तर ह्या चौकापर्यंत आपण जाऊयात आणि तिथून रिटर्न होण्याचा प्रयत्न करूयात आपण. आणि मी हे जे दाखवतो तुम्हाला ते नवीन शहराचं म्हणा, वस्तीचं म्हणा, सोसायटीचं उभारणी होत आलेली आहे. आणि ही जी सर्व उभारणी होते ही गेली 2 वर्षात झालेली आहे.
संपला हा ट्रॅक आणि आता मला रिटर्न जावं लागेल, कारण ऑलरेडी माझं 6-6.5 किलोमीटर मे बी मोर पण असेल, पण चालणं झालेलं नाही आणि मला परत तितकंच माझ्या घरापर्यंत जाईपर्यंत मला चालावं लागेल. हे पहा, असं नवीन सोसायटीची उभारणी होते किंवा कॉलनीची उभारणी होते. पुढे एक आडवा चौक आहे टी आकाराचा, तिथपर्यंतच खरं तर आहे, पण मी इथूनच रिटर्न होणार आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.